नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. DMER भरतीविषयी एक नवीन अपडेट आलेली मित्रांनो. तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर गेले मित्रांनो, तर तुम्हाला ही अपडेट जी आहे तर ती इथं पाहायला मिळेल. बघा, आपण या वेबसाईटवर जाऊया. या वेबसाईटवर त्यांनी काय केलेले की गुणवत्ता यादी जी आहे तर ती इथं प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो. बघा, इथं गुणवत्ता यादी, तात्पुरती गुणवत्ता यादी इथं जी आहे तर त्यांनी इथं प्रसिद्ध केलेले. मग हा फायनल रिझल्ट समजायचा का? खूप सारे विद्यार्थी विचारतात याच्यामध्ये नाव आहे म्हणजे माझी निवड झाली का? नाही, याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमची निवड नाही, परंतु याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट चांगली केली की तुमची कॅटेगरी वगैरे या सगळ्या काही गोष्टी कळतात. बघा, इथं क्लिक करायचं, व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर असं ओपन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही फार्मासिस्ट वगैरे मध्ये असाल तर डायरेक्टली तुम्ही ओपन केल्यावर असे लिस्ट ओपन होईल. ती नाही, हे इथं ही आहे एक लिस्ट जी आहे तर ती पण ओपन होते. ठीक आहे, बघा ही फार्मसीची लिस्ट आहे एक. हा, हे पहा, ही फार्मसीची लिस्ट आहे. मग याच्यामध्ये ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. मग याच्यामध्ये तुमची मेरिट जे आहे तर ते इथे दिलेले बघा. मार्क्स ऑफ 10, कॅटेगरी, तुमचं नाव, तुमचं रोल नंबर, तुमचा सिरियल नंबर. आता याच्यामध्ये बघा 19 जागा जे आहे ना ओपन जनरलच्या जागा होत्या, त्या ओपन जनरल. मग याच्यातले 19 जे विद्यार्थी आहेत ना, बघा हे 19 विद्यार्थी, तर यांची कॅटेगरी इरिस्पेक्टिव्ह काही असो, यांची निवड ही ओपन जनरल मधून होणार आहे. ओपन जनरल, कारण की ओपन जनरलच्या 19 जागा आहेत. तुम्ही जर इथं पाहिलं बघा, ग्रंथपाल, आहार तज्ञ, समाज अधीक्षक, भौतिकोपचार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, किरण, औषध निर्माता. औषध निर्माताचे तुम्ही बघा 19 ओपन जनरलच्या जागा आहेत. आता महिलांना 18 जागा आहेत. मग याच्यानंतर ह्या लिस्ट मधील ज्या काही 18 महिला असतील ना त्यांचं लगेच सिलेक्शन होईल. त्यांचं पण सिलेक्शन होईल. बघा इथं या महिलांचं, पुढच्या ज्या 18 महिला असतील, 18 महिला इथून इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॅटेगरी, कॅटेगरीचा संबंध नाही, इथून या 19च्या खाली ज्या काही महिलांची नावं तुम्हाला सापडतील तर त्यांची निवड जी आहे तर ते याच्यात नक्की होणार आहे. म्हणजे त्यांचं तेवढा स्कोर जो आहे तर तो एलिजिबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही कॅटेगरी वाईज जे आहे तर ते चेक करू शकतात. आता हे झालं. आता समजा एखादा ओबीसीचा असेल तर ओबीसीच्या जनरलच्या 15 जागा आहेत. मग एखाद्याने काय करायचं, ओबीसीच्या जनरलच्या 15 जागा पाहायच्या ओपन नंतरच्या, ओपनच्या 19 नंतरच्या जागा तुम्हाला पाहाव्या लागतील. महिलांसाठी तर 13 जागा. तर या अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी इथं होतील मित्रांनो. ओके, तर हा अशा पद्धतीने रिझल्ट आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमची रँक वगैरे चेक करू शकतात. ओके, बाकी काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.